वर्धा जिल्ह्यात ग्रामीण पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित झालाय। सरपंच संघटना त्यामुळे पुन्हा आक्रमक झाली। महावितरणच्या कारवाईमुळे गावं अंधारात आहेत। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंना सरपंच संघटनेनं हे निवेदन दिलंय। महावितरणने पथदिव्यांचं थकीत बिल वसूल करण्याऐवजी गावातील इलेक्ट्रिक पोल, ट्रान्सफॉर्मर आणि कार्यालयाच्या ग्रामपंचायतींना कर द्यावा अशी संघटनेची मागणी आहे। वर्धा जिल्हा हे एक्सपेरिमेंट किंवा एक प्रयोगशाळा म्हणून या लोकांनी वापरण्याचा प्रयत्न केला आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये एक शासनाचा आम्ही मोठ्या प्रमाणात आता वर्धा जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतवर प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळं प्रशासक याला विरोध करू शकत नाही आणि फार थोड्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या सरपंच आहेत आणि त्याही ग्रामपंचायतमध्ये लाईट बिल कापल्या जात आहे। हा अतिशय खेदाची बाब आहे। आज गावं अंधारात चालली आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला कळवण्यासाठी आम्ही आला की स्ट्रीट लाईटची बिलं कापायची नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।